परवा एक दृश्य पाहिलं, डोक्यात अजून ते भिनलंय, सहन होत नाहीये. एक व्हिडिओ होता कुठल्या तरी सोशल मीडियावर पाहिलेला. एका हे मटण वगैरे विक्रेते असतात, त्यांच्याकडे ते असे बकरे कापून टांगून ठेवलेले असतात. अशा एका मटण विक्रेत्याच्या दुकानामध्ये एक बकऱ्याचं मुंडकं टांगलेलं होतं. भयान डोळे उघडे आणि ते मुंडकं वाऱ्याबरोबर असं गोल फिरत होतं, झुलत होतं. काही वेळानं तिथे एक बकरीचं पिल्लू आलं. 1 मिनिट उभं राहिलं. इकडे तिकडे त्यांनी पाहिलं. कसला तरी वास त्याला आला आणि त्याच्या लक्षात आलं की इथे वरती एक मुंडकं टांगलंय. त्यानं त्या मुंडक्याकडे पाहिलं आणि अचानकपणे समोर जाऊन एकदम त्या मुंडक्याकडे झेप घेतली. त्या मुंडक्याच्या निर्जीव चेहऱ्यावरती त्यानं आपलं डोकं घासायचा प्रयत्न केला. 2-3 मिनटं असं बराच वेळ तो खेळ चालू होता. पुन्हा पुन्हा ते बकरीचं पिल्लू उड्या मारत होतं आणि त्या मुंडक्याच्या चेहऱ्याशी आपलं चेहरा घासत होतं. ते मुंडक्याचे डोळे तर निर्जीव होते, पण ह्या पिल्लाच्या डोळ्यामध्ये काहीतरी एक वेदना उमटलेली मला उगीच जाणवली. अर्थात तो व्हिडिओ होता, हा प्रसंग मी प्रत्यक्ष पाहिला नाही, कदाचित AI मधून बनवला असेल. पण ज्या कोणी तो बनवला त्याच्या मनामध्ये माणुसकीची भावना नक्की जागी झाली असेल. AIचा असा उपयोग केला तर अनेकांच्या मनामध्ये असं घर करून राहणारे काही प्रसंग चित्रित करता येतील असं मला वाटतं. एकदा मला असा अनुभव आला. असं मी रस्त्यावरून चाललो होतो. सहसा आपण काय करतो, एखाद्या सिग्नलला थांबलो की सहज आसपास आपली नजर जातच असते. त्या दिवशी असं झालं की मी माझ्या घराच्या बाहेरच्या जवळच्याच एका रस्त्यावर मी सिग्नलला थांबलो किंवा ट्रॅफिक जाम असेल म्हणून थांबलो. एक माणूस असंच हे बकऱ्या कोंबड्या विकणारं दुकान, एक अशी जिवंत कोंबडी हातामध्ये धरून ओरडत होता, भाव गिर गया, भाव गिर गया. त्यानं ते अशी कोंबडी धरली आणि तो ओरडत असताना तिचा कलकलाट आसपास असा घुमला. पायातल्या त्यानं जी पकड होती, पायात पंजामध्ये तिचे पाय पकडले होते, ती उलटी कोंबडी फडफडत होती, सुटण्यासाठी धडपडत होती. कदाचित तिला लक्षात आलं असेल की आता काही मिनिटांनी आपण या जगात नसणार आहोत आणि त्याच्यानंतरच्या काही तासांनी कुणाच्या तरी पोटात जाणार आहोत, हे कदाचित तिला माहीत असेल. बाजूच्या एका जाळीच्या पिंजऱ्यामधल्या अनेक कोंबड्या केविलवाण्या नजरेनं त्या फडफडणाऱ्या कोंबडीकडे पाहत होत्या. काही मिनिटानंतर त्यानं ती कोंबडी धरली. एका झाडाचा जो एक बुंदा असतो, त्या बुंद्यापासून तयार केलेलं एक प्लॅटफॉर्मसारखं टेबल काहीतरी होतं, त्याच्यावर धरली आणि एका मिनिटात त्या कोंबडीची मुंडी पिरगळली. कलकलणारा तो जीव एका क्षणात शांत झाला. मग त्यानं फटाफट कातडीवरची पिसं काढली आणि ती कोंबडीचा तो निर्जीव देह, पिसविहीन कातडीचा गुलाबी रंगाचा विचित्र देह त्याने असा परत धरला आणि तो ओरडला, भाव गिर गया, भाव गिर गया. बाहेर लोकांची रांग लागलेली होती नोटा हातात धरून. बराबरा काळ्या पिशव्या बाहेर आल्या आणि ते कोंबडी काही मिनिटानंतर काय झालं तुम्ही कल्पना करू शकता. तो बहुतेक रविवार असावा.